नमस्कार. तर श्रावण महिन्यातील नागपंचमी हा अतिशय महत्वाचा आणि श्रद्धेचा सण आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की नागपंचमीच्या दिवशी अनेक बहिणी आपल्या भावासाठी उपवास का करतात आणि हा उपवास नेमका कसा करायचा? तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तत्पूर्वी व्हिडिओवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा. तर नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते आणि अनेक ठिकाणी बहिणी नागाला आपला भाऊ मानून भावाच्या सुखासाठी, आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. यामागे सत्तेश्वरी आणि तिचा भाऊ सत्तेश्वर यांची एक प्रचलित कथा आहे. सत्तेश्वराचा नागपंचमीच्या आदल्या दिवशी मृत्यू झाला आणि आपल्या भावाच्या विरहाने सत्तेश्वरीने अन्नत्याग केला. त्यानंतर तिला नागरूपात तिचा भाऊ दिसला आणि तिने त्या नागाला आपला भाऊ मानले. म्हणूनच नागपंचमीला नागदेवतेची भाऊ म्हणून पूजा करून भावाच्या रक्षणासाठी उपवास करण्याची परंपरा ही प्रचलित आहे. तर उपवास कसा करायचा? तर सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत, घरातील देवाची पूजा करून नागदेवतेचे चित्र किंवा मातीची नागाची प्रतिमा ठेवावी, हळद, कुंकू, अक्षता, फुले, धूप, दीप अर्पण करून नागदेवतेची श्रद्धेने पूजा करावी. नैवेद्य म्हणून आपल्या घरच्या परंपरेनुसार लाह्या, दूध किंवा इतर पदार्थ, सात्विक पदार्थ जे आहेत ते अर्पण करावेत. प्रदेश आणि कुटुंबाच्या परंपरेनुसार जो विधी हे वेगळे असू शकतात. सर्वात महत्वाचे म्हणजे मनापासून प्रार्थना करावी. हे नागदेवता, माझ्या भावाला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख, समृद्धी आणि प्रत्येक संकटापासून संरक्षण द्या. त्यानंतर आपल्या परंपरेनुसार उपवास करावा आणि उपवास सोडण्याची जी पद्धत आहे घरच्या रीतिरिवाजाप्रमाणे आपण ठेवावी. तर हा उपवास केवळ एक धार्मिक विधी नाही, तर बहिणीच्या मनातील भावासाठी असलेल्या प्रेमाचे आणि आशीर्वादाचे प्रतीक आहे. तर तुम्हालाही तुमच्या भावासाठी नागपंचमीचा उपवास करायचा असेल तर श्रद्धेने आणि आपल्या कुटुंबाच्या परंपरेनुसार हा उपवास करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. ही माझ्या तुमच्या बहीण भावंडांसोबत नक्की शेअर करा.